पण आता मुंबईमध्ये विशेषतः हिंदूंमध्ये मारामाऱ्या लावायच्या, मग हिंदी सक्तीची करायची. मग हिंदी सक्तीची झाली म्हणजे ज्या हिंदी भाषिकांना आपण 92-93 साली वाचवलं होतं तेच आपल्यापासून दूर तोडायचे. हिंदी सक्ती तर होऊ देणारच नाही. करायची असेल हिंमत तर देवेंद्र करून बघा. हिंदीचं आमचं काही वैर नाहीये, पण सक्ती कशासाठी करता? हिंदी सक्तीची करायची असेल तर तामिळनाडूमध्ये जाऊन बघा ना, नुसतं तुम्ही उच्चार करून बघा, बघा काय करतात ते. अजून तुम्ही हिंदी सक्तीची गुजरातमध्ये केली की नाही मला कल्पना नाही. मग गुजरातमध्ये करा ना, तिकडे जाऊन बसा, तिकडे ते काय सू करे छे. म्हणजे ते मराठीत त्याचा अर्थ वेगळा होतो, हिंदीत काय होतो मला माहिती नाही. पण इकडे आपल्याला भांडवत ठेवायचं, भांडा हिंदी सक्तीची. म्हणजे काय झालं की अगदी निवडणुकीच्या तोंडावरती आपण मुंबईकर सगळे एकत्र राहतोय, ते मराठी अमराठीमध्ये झगडा, मग त्याच्यावरनं आपण भांडत बसायचं. आणि एकदा का आपण भांडायला लागलो काय भ्रष्टाचार करायला मोकळे. आता ज्या काही बातम्या येत आहेत, म्हणजे काय काय बातम्या तर त्या महिलांवरती होणाऱ्या अत्याचाराच्या, त्यांच्या हत्येच्या वाचवत पण नाहीये. पण त्या बातम्या रोज देत बसायच्या आणि ह्यांच्या येणाऱ्या बातम्या ह्या दाबून टाकायच्या.